लोक आहे ना तुमचा ओपनली डिसरिस्पेक्ट नाही करणार, पण हळूहळू तुम्हाला रिअलाईज होईल की तुमची व्हॅल्यू कमी होती आहे. ते लोक आहेत ना तुमच्याशी खूप स्माईल देऊन बोलतील, पण तुमचा प्रेझेन्सच मॅटर नाही करत आहे. तुम्ही मेसेज कराल, त्याला खूप लेट रिप्लाय येतील, तुमच्या टाईमची व्हॅल्यू नाही करणार, एफर्ट्सची व्हॅल्यू नाही करणार आणि तुमचं बोलणं मध्येच कट केलं जाईल आणि तुम्हाला सतत डाऊटमध्ये टाकलं जाईल की मीच ओव्हर रिॲक्ट करते आहे किंवा करतो आहे. आणि जिथे रिस्पेक्ट असतो ना तिथे क्लॅरिटी असते, जिथे रिस्पेक्ट असतो ना तिथे एफर्ट्स असतात, जिथे रिस्पेक्ट असतो ना तिथे म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते आणि जिथे रिस्पेक्ट असतो ना तिथे कन्फ्युजन कधीच नसतं. आणि जर रिस्पेक्टच नसेल ना आणि कन्फ्युजन असेल ना तर तुम्ही आहे ना त्यांची प्रायोरिटी तर नाहीच आहात, पण तुम्ही एक बॅकअप प्लॅन आहात, एक ऑप्शन आहात, एक कन्व्हिनियन्स आहात. सो नक्की विचार करा की आपण कोणाच्या लाईफमध्ये बॅकअप प्लॅन म्हणून राहायचं की आपण स्वतःला रिस्पेक्ट देऊन त्या गोष्टीतनं बाहेर पडायचं. कारण रिस्पेक्ट आहे ना हा खूप मॅटर करतो आणि तुम्ही कसे स्वतःला ट्रीट करतात ना इथून हे रिस्पेक्ट रिफ्लेक्ट होतो.